मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी पाहूयात। मुंबईमध्ये प्रदूषण वाढलं। मुंबईची हवा अति धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचली। हवा गुणवत्ता निर्देशांक थेट 344 अंकाच्या पातळीवर। हवेमध्ये प्रचंड धुरक्याचं साम्राज्य पसरलं। आर्द्रतेच्या अतिप्रमाणामुळे उकाडा वाढला। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार। नवनियुक्त स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प सादर करणार। मुंबईकरांची मोनोरेलची प्रतीक्षा लवकरच संपणार। गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल पुन्हा सुरू होणार। नव्या मोनोरेलसाठी जागतिक कंपनीकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवलं। मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असणार। मध्य रेल्वेच्या मुलुंड आणि ठाणे डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल। हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्यात येणार। मध्य रेल्वेच्या ताफ्यामध्ये 2 नव्या एसी गाड्या दाखल होणार। एक ट्रेन प्राधान्यानं हार्बरवर चालवली जाणार। मुंबईमध्ये मेट्रो कारशेडच्या जागेवर निवासी आणि व्यावसायिक इमारती उभारल्या जाणार। MMRDAची प्रस्तावाला मान्यता असून निधीसाठी FSI विक्रीचा निर्णय घेतलाय। दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर चकाचक होणार। दर सोमवारी या परिसरात मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं डीप क्लिनिंग मोहीम राबवण्यात येणार। आमदार महेश सावंत आणि नगरसेविका विशाखा राऊत यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांची बैठक। ठाणे महापालिकेच्या रेबीज मुक्त अभियानाला सुरुवात। उद्यापासून पुढील 1 महिना तब्बल 25,000 कुत्र्यांना रेबीजची लस टोचण्यात येणार। यासाठी 50 जणांची टीम रस्त्यावर उतरणार। ATM सेंटरची वृद्धाला फसवणाऱ्या आरोपीला अटक। कस्तुरबा मार्ग पोलिसांची कारवाई। फ्रान्सिस पॅट्रिक फर्नांडिस असं 37 वर्षीय आरोपीचं नाव। 3 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश। आरोपीकडून पोलिसांनी विविध बँकेचे 71 डेबिट कार्ड जप्त केले।